नमस्ते विद्यार्थी मित्र हो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूर च्या माध्यमातून मी सुधीर सुतवणे आपल्या समोर फिजिक्स या सब्जेक्टचा सेमी कंडक्टर हा चॅप्टर प्रेझेंट करत आहे. या चॅप्टरच्या माध्यमातून आपण नीट, MHT CET व JEE ह्या एक्झाम्स करता चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण P टाइप सेमीकंडक्टर आणि N टाइप सेमीकंडक्टर हा पार्ट बघितलेला आहे. त्याच्या पुढचा पार्ट आपण आता ह्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू. तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जर आपण प्युअर सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, कोणती इम्प्युरिटी ऍड केली? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी जर ऍड केली तर भेटणारा सेमीकंडक्टर असतो N टाइप सेमीकंडक्टर. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण इम्प्युरिटी 5 इलेक्ट्रॉन असतात इम्प्युरिटी ऍड करतो, पण बॉन्ड किती तयार होतात? 4, आणि 1 इलेक्ट्रॉन फ्री स्टेट मध्ये राहतो. त्यामुळे N टाइपचा सेमीकंडक्टर जर आपण घेतला तर त्या N टाइपच्या सेमीकंडक्टर मध्ये समजा आता N टाइपचा सेमीकंडक्टर आहे, इट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये काय प्रेझेंट असेल मित्रांनो? इट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. आता हे फ्री इलेक्ट्रॉन्स, इट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. भरपूर सारे फ्री इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील कोणामध्ये? N टाइप ऑफ सेमीकंडक्टर ड्यू टू ऍडिशन ऑफ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. पण मग आता तुम्ही म्हणणार की हे जे इलेक्ट्रॉन्स आहे यामुळे हा N टाइप सेमीकंडक्टर वर कोणता चार्ज असेल? निगेटिव्ह चार्ज. तर ते चुकीचं आहे. लक्षात घ्या, कोणताही सेमीकंडक्टर राहू द्या तर त्याच्यात तो न्यूट्रल असतो. ओव्हरऑल काय असतं? न्यूट्रल. हे फक्त हे निगेटिव्ह चार्ज दाखवलेलं आहे. काय आहे? दे आर द फ्री इलेक्ट्रॉन. म्हणजे असा इलेक्ट्रॉन जो बाहेरून कुठूनच आलेला नाही, तो त्या क्रिस्टल मध्येच प्रेझेंट आहे, पण तो इलेक्ट्रॉन लक्षात घ्या तो फ्री आहे, त्याने बॉन्ड नाही तयार केला, तर ते फ्री इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे त्या निगेटिव्ह चार्ज जरी दाखवला, पण जर ऍक्च्युअल आपण बघितलं, सगळे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं कॅल्क्युलेशन केलं तर काय दिसेल सांगा? N टाइप सेमीकंडक्टर इज न्यूट्रल इन कॅरेक्टर. N टाइप सेमीकंडक्टर हा न्यूट्रल असतो. इवन P टाइप सेमीकंडक्टर सुद्धा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. मग मी काय केलं, आता हा एक N टाइप सेमीकंडक्टर घेतला आणि एक घेतला, तो घेतला P टाइप सेमीकंडक्टर. आता इथं दाखवतोय मी P टाइप सेमीकंडक्टर. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, P टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय प्रेझेंट असतात? ऍल्युमिनियमचं एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ. ऍल्युमिनियमने किती बॉन्ड तयार केले होते? किंवा इंडियमचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं, त्याने किती बॉन्ड तयार केले होते? 3. आणि चौथ्या बॉन्डच्या जागेवर होल क्रिएट केलं होतं, अँड दॅट होल इज इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह चार्ज. ते जे होल आहे ते कोणाला इक्विव्हॅलंट आहे? तर होल इज इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह चार्ज. होल इज इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह चार्ज. मग आता समजा हे इलेक्ट्रॉन्स आणि याच्यामध्ये असतील होल्स, अँड दीज होल्स आर इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह चार्ज. हे जे होल्स आहे हे कोणाला इक्विव्हॅलंट असतील मित्रांनो? तर होल्स आर इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह चार्जेस. इथं आपण बघू शकतोय होल्स आर इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे सांगा, आता मी काय केलं, एक N टाइप सेमीकंडक्टर घेतला ज्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे, आणि एक P टाइप सेमीकंडक्टर घेतला ज्यामध्ये काय प्रेझेंट आहे मित्रांनो? होल्स प्रेझेंट आहे, आणि त्यांना आपण कनेक्ट केलं. तर कनेक्ट केल्यानंतर जे जंक्शन आपल्याला भेटेल, कनेक्ट केल्यानंतर जे जंक्शन आपल्याला भेटेल, हे जे जंक्शन आहे तर ह्या जंक्शनला म्हणायचं PN जंक्शन. काय नाव द्यायचं? PN जंक्शन. आणि आता एक लक्षात घ्या, N इज इक्विव्हॅलंट टू निगेटिव्ह इलेक्ट्रोड and P type semiconductor is equivalent to positive
इलेक्ट्रोड. एन टाइप सेमीकंडक्टर निगेटिव्ह इलेक्ट्रोडला इक्विव्हॅलंट आहे. पी टाइप सेमीकंडक्टर पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला इक्विव्हॅलंट आहे. मग दोन इलेक्ट्रोडला दोन आहे, एक असेल तर वन, दोन इथं दोन आहे, त्याला म्हणायचं डायोड. ओड म्हणजे इलेक्ट्रोड आणि डाय म्हणजे दोन. लक्षात घ्या, शब्दाचा फोड लक्षात घ्या. डायोड म्हणजे दोन इलेक्ट्रोड, एक पी टाइप इलेक्ट्रोड आणि एक एन टाइप इलेक्ट्रोड. आणि यांना आपण आता म्हणू शकतोय पीएन जंक्शन डायोड. का बरं सांगा? एक पी टाइप इलेक्ट्रोड आहे आणि एक एन टाइप, म्हणून हे झालं डायोड. आणि याच्यामध्ये एक पीएन जंक्शन आहे, हे कॉमन रिजन, याला म्हणायचं पीएन जंक्शन. मग या डायोडला काय म्हणायचं? पीएन जंक्शन डायोड. अँड इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. हे पीएन जंक्शन डायोड आपल्या टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात वापरलेले असतात पीएन जंक्शन डायोड. आता त्याचं जर सिम्बॉल विचारात घेतलं तर बघा, हा जो त्रिकोण आहे, आपण जेव्हा सर्किट मध्ये दाखवायचंय तर असं समजा सर्किट घेतलं मी आणि हे जॉईन केलं, तर याला तुम्ही असं पण रिप्रेझेंट करू शकताय, पण यालाच असंही रिप्रेझेंट करताय. बघा, एन टाइप हे एन टाइप, नंतर हे पी टाइप, आणि याला आपण कनेक्ट केलं ह्या टाइप मध्ये ना, तर कनेक्शन निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याने विचार करायचा. बघ हे असं. आता हे सर्किट आणि हे सर्किट सेम आहे, पण इथं काय वापरलं मित्रांनो? आपण सिम्बॉल वापरलं. असं जे सिम्बॉल आहे, ह्या सिम्बॉल मध्ये हा त्रिकोणी भाग म्हणजे पी टाइप असतो, आणि ही जी लाईन दाखवलेली त्याला टच होणारी ही लाईन कोण असते मित्रांनो? एन टाइप सेमीकंडक्टर. कळालं? हा त्रिकोणी भाग म्हणजे कोण आहे सांगा? पी टाइप सेमीकंडक्टर. आणि वर्टिक ही जी लाईन ही एन टाइप सेमीकंडक्टर. and this is the symbolic representation of the PN junction diode, where P is known as the anode, one electrode, and N is known as the cathode, that is another electrode, and therefore this is called PN junction diode. म्हणून याला काय नाव द्यायचंय मित्रांनो? PN junction diode, कारण याच्यात दोन इलेक्ट्रोड्स आणि ही खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये आपल्याला वापरता येणार. आता ज्या वेळेस आपण पी रिजन आणि एन रिजन एकमेकांना कनेक्ट करतो, समजा आपण इथं दाखवलं हे पी रिजन आहे आणि दुसरं रिजन आपण दाखवू, दॅट विल बी एन रिजन. दुसरं रिजन कोणतं आहे? एन रिजन. हे पी आहे आणि हे एन. सांगा, पी रिजन मध्ये काय प्रेझेंट आहे मित्रांनो? पी रिजन कंटेन्स होल्स. पी रिजन मध्ये होल्स प्रेझेंट आहे. आपण हे दाखवलं, जास्त नाही दाखवते, रिप्रेझेंटेटिव्ह घेतोय फक्त. पी रिजन कंटेन्स होल्स अँड एन रिजन कंटेन फ्री इलेक्ट्रॉन. एन रिजन मध्ये काय प्रेझेंट आहे? फ्री इलेक्ट्रॉन. जरी याच्यात होल्स आणि इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे, पण ओव्हरऑल चार्जचा जर विचार केला तर इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता बघा, याच्यात इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. याच्यात काय प्रेझेंट आहे? इलेक्ट्रॉन्स. इथं दाखवतोय दीज आर द इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे अँड दे आर प्रेझेंट इन एन रिजन. ते कुठं प्रेझेंट आहे मित्रांनो? एन रिजन मध्ये प्रेझेंट आहे. इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन एन रिजन. आता जेव्हा आपण आता हे काय सांगा बरं? दिस इज द पीएन जंक्शन. आता इथे जर आपण बघितलं तर हे जे दिस इज द पीएन जंक्शन, हे जंक्शन आहे कॉमन रिजन टू बोथ द इलेक्ट्रॉन्स. आता जेव्हा हे जंक्शन तयार होईल, जेव्हा आपण हे पी टाइपचं रिजन एन टाइपच्या रिजनला जोडणार, त्यावेळेस काय होणार? हे जे इलेक्ट्रॉन आहे, हे जंक्शन हे फ्री इलेक्ट्रॉन्स, लक्षात घ्या. हे काय आहे? फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि हे जे हे होल्स आहे, आणि होल्स and electrons are called free charges. त्यांना काय म्हणतात मित्रांनो? फ्री चार्जेस म्हणतात. हे लक्षात घ्या. होल्स अँड इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड फ्री चार्जेस. होल्स आणि इलेक्ट्रॉन हे काय मित्रांनो? इथे फ्री चार्जेस आहे. आता जेव्हा जंक्शन तयार होईल
ते जे फ्री इलेक्ट्रॉन आहे हे होल्स म्हणजे वॅकन्सी ऑफ इलेक्ट्रॉन आहे. लक्षात आलं. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे जंक्शन क्रॉस करतील आणि इकडे येतील, जंक्शन क्रॉस करून इकडे येतील. मग सांगा इकडं इथलचा इलेक्ट्रॉन इथं आला, म्हणजे इथे एक इलेक्ट्रॉनचा लॉस झाला. आता बघा मी एक एक्झाम्पल सांगतोय. समजा Na ला 2,8,1 त्याला एक इलेक्ट्रॉनचा लॉस झाला तर तो Na प्लस तयार करेल, कॅटायन 2,8 आणि +1 इलेक्ट्रॉन लॉस झाल्यावर. तसं इथं हा फ्री इलेक्ट्रॉन आहे, हा ह्या मटेरियलचा आहे, तो इकडे गेला म्हणजे सांगा इथे एक इलेक्ट्रॉनचा लॉस झाला जसा Na ला. पण मग मला सांगा Na ला एक इलेक्ट्रॉनचा लॉस झाला तर Na ने काय तयार केलं, कॅटायन तयार केला. तसं इथं सुद्धा लक्षात घ्या, या बॉर्डरवर हा इलेक्ट्रॉन इथून इथं गेला, हा इलेक्ट्रॉन बॉर्डर क्रॉस करून इकडे गेला, तर जिथून तो गेलेला आहे त्या बॉर्डरवर काय तयार होईल लक्षात घ्या, बॉर्डरवर कॅटायन तयार. हा कॅटायन होल नाही, हे फरक लक्षात घ्या, हे होल्स आहे. होल्स म्हणजे ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन आणि ते न्यूट्रल कॅरेक्टर आहे, त्याच्यात काही प्रश्न नाही. पण आता इथून एक इलेक्ट्रॉन डायरेक्ट इकडे आला म्हणजे त्यांनी मटेरियल चेंज करून घेतलं, एन कडून पी कडे आला, तो जो जिथून आला तिथे इलेक्ट्रॉनचा लॉस झाला, तिथं कॅटायन तयार होईल. इथून एक इलेक्ट्रॉन गेला तिथं पण कॅटायन तयार होईल, इथून एक इलेक्ट्रॉन गेला इथं पण कॅटायन तयार होईल. आता समजा Cl आहे 2,8,7 आणि त्याला एक इलेक्ट्रॉनचा फायदा झाला तर तो काय तयार करेल मित्रांनो, anion तयार करेल 2,8,8 फायदा झाला तर. मग आता सांगा इथून हे होल आहे पण याला एक इलेक्ट्रॉनचा फायदा झाला तर हे काय तयार करेल, तर लक्षात घ्या बॉर्डरवर काय तयार होईल, तर बॉर्डरवर anions तयार होतील. कोणत्या रिजन मध्ये, पी रिजन मध्ये. का बरं ते पण तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. इथं दाखवतोय मी, रिप्रेझेंटेटिव्ह पार्ट दाखवतोय. आता इथं बघा इथून इलेक्ट्रॉन इकडं आला, मग इकडं काय तयार होईल, तर इकडं anion तयार होतील, इथं पण anion तयार होईल. हे फ्री इलेक्ट्रॉन नाही, anion वेगळं आणि फ्री इलेक्ट्रॉन वेगळं, म्हणजे बॉर्डरवर एक वेगळाच थर तयार झाला आहे. एन रिजन मध्ये बॉर्डरवर कॅटायनचा थर आहे, एन रिजन मध्ये बॉर्डरवर कोणाचा थर आहे, कॅटायनचा, आणि पी रिजन मध्ये बॉर्डरवर anion थर आहे. एन रिजन मध्ये बॉर्डरवर कॅटायनचा थर आहे ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि पी रिजन मध्ये बॉर्डरवर anion थर आहे. आणि हे जे कॅटायन्स आणि anions आहे यांना म्हणतात फिक्स चार्जेस, इमोबाईल चार्जेस. कसे म्हणतात, इमोबाईल, म्हणजे जे फ्री चार्जेस नाहीये, जे फ्री चार्जेस नाहीये त्यांना म्हणतात इमोबाईल चार्जेस. तर कॅटायन आणि anion हे होल्स आणि इलेक्ट्रॉन सारखे नाहीये, तर सांगा कॅटायन्स अँड anions काय कंडिशन लक्षात घ्या, कॅटायन अँड anion आर फिक्स चार्जेस. कॅटायन्स आणि anions हे काय मित्रांनो, फिक्स चार्जेस आहे. लक्षात आलं का, इमूवेबल चार्जेस आहे, मोबाईल नाही, ते फ्री नाहीये होल्स आणि इलेक्ट्रॉन सारखे. तर इथं कॅटायनचा आणि anion थर तयार झाला. आणि असा जो थर इथं बॉर्डरवर तयार झालेला आहे, आता हे जे पुढचे इलेक्ट्रॉन आहे हे जर इकडे यायचं म्हटले तर ते येऊ शकणार नाही. इथं दोन थर दाखवले डायग्राम मध्ये, त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही, आपण रिप्रेझेंटेटिव्ह असते फक्त. लक्षात आलं ना. तर इकडचे इलेक्ट्रॉन आता इकडे येऊ शकत नाहीये, का बरं, कारण हा जो थर आहे त्याला अपोज करत. तर हा जो थर आहे सांगा, ह्या थरामध्ये चार्जेस आहे पण फिक्स चार्जेस आहे. या थरामध्ये चार्जेस आहे मित्रांनो, पण कसे चार्जेस आहे, फिक्स चार्जेस आहे. तर ह्या लेअरला म्हणतात डिप्लिशन लेअर. सांगा कॅटायन आणि anion असणारा हा जो थर आहे याच्यात हे चार्जेस आहे पण फिक्स आहे. मग सांगा काय कंडिशन आहे, द लेअर प्रेझेंट ऍट द जंक्शन containing cation and anion but does not containing free charges. बघा असाच लेअर बाउंड्रीवर असणारा, बॉर्डरवर असणारा, जंक्शनवर असणारा, ज्याच्यात कॅटायन आणि anion आहे, फिक्स चार्जेस आहे
पण फ्री चार्जेस नाही. त्यातून फ्री चार्जेस नाहीसे झालेले आणि नाहीसे होण्याला शब्द आहे डिप्लिशन. आणि म्हणून या लेअरला म्हणतात डिप्लिशन लेअर. म्हणून याला काय म्हणतात मित्रांनो? डिप्लिशन लेअर. मग सांगा बरं, डिप्लिशन लेअर मध्ये कोण आहे? कॅटायन आणि ऍनायन. कसे चार्जेस आहे? फिक्स चार्जेस. यांना मायनॉरिटी चार्जेस म्हणतात. यांना काय म्हणतात? मायनॉरिटी. का बरं? कारण बघा, पी रिजन मध्ये होल्स पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे, निगेटिव्ह थोडा आहे, तो झाला मायनॉरिटी. इकडं इलेक्ट्रॉन जास्त आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे कॅटायनच्या स्वरूपात, तो झाला मायनॉरिटी. हे मेजॉरिटी आणि हे मायनॉरिटी. तर हा असा जो लेअर आहे ज्याच्यात कॅटायन्स आणि अनायन्स प्रेझेंट असतात पण फ्री चार्जेस नसतात, त्याला म्हणतात डिप्लिशन लेअर. आणि डिप्लिशन लेअर मध्ये असणाऱ्या कॅटायन्स आणि अनायन्स आणि कॅटायन्स मुळे जी पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो, कॅटायन्स आणि अनायन्स मुळे जो पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो, जो ह्या पुढच्या इलेक्ट्रॉनला, एन रिजनच्या इलेक्ट्रॉनला नंतर पी रिजन मध्ये येऊ देत नाही, त्याला म्हणतात बॅरियर पोटेन्शियल. काय म्हणतात मित्रांनो त्याला? बॅरियर पोटेन्शियल. लक्षात आलं का? सांगा. डिप्लिशन लेअर मध्ये चार्जेस आहे का? आहे. कोणते? कॅटायन आणि ऍनायन. आणि या कॅटायन आणि ऍनायन मुळे इथं काय तयार झाला? चार्जेसचा डिफरन्स, त्याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस मध्ये असणाऱ्या डिफरन्सला काय म्हणतात मित्रांनो? पोटेन्शियल डिफरन्स. आणि इथं त्याला म्हणतात, नाव आहे त्याला स्पेशल, बॅरियर पोटेन्शियल. सांगा. द पोटेन्शियल डेव्हलप इन द डिप्लिशन लेअर. द पोटेन्शियल डेव्हलप इन द डिप्लिशन लेअर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅटायन अँड ऍनायन इज कॉल्ड बॅरियर पोटेन्शियल. काय म्हणायचं त्या पोटेन्शियलला? बॅरियर पोटेन्शियल. आणि कॅटायन आणि ऍनायनचा थर असणारा जो लेअर आहे त्या लेअरला म्हणायचंय मित्रांनो डिप्लिशन लेअर. त्या लेअरला काय नाव द्यायचंय आपण? डिप्लिशन लेअर हे नाव त्या ठिकाणी दिलं जातं. बघा. द पोटेन्शियल डेव्हलप ड्यू टू कॅटायन अँड ऍनायन्स प्रेझेंट इन डिप्लिशन लेअर इज कॉल्ड एज द बॅरियर पोटेन्शियल. आणि सिलिकॉन करता बॅरियर पोटेन्शियल आहे, हे पाठ करा, 0.7 व्होल्ट. आणि जर्मेनियम करता बॅरियर पोटेन्शियल आहे 0.3 व्होल्ट. जर्मेनियमची बॅरियर पोटेन्शियल ही कमी आहे आणि त्यामुळे सिलिकॉन पेक्षा जर्मेनियम हा चांगला सेमीकंडक्टर. सिलिकॉन पेक्षा जर्मेनियमचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, कारण जर्मेनियमची बॅरियर पोटेन्शियल ही तुलनेने कमी आहे ऍज कम्पेअर टू सिलिकॉन. लक्षात आलं? नेक्स्ट पार्ट कडे आपण जाऊ. बा आता एकदम सोपा पार्ट आपण आता लक्षात घेऊ. मग सांगा, हे कोणतं रिजन आहे मित्रांनो? पी रिजन. याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? होल्स. अँड होल्स आर इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह चार्ज. आता इथं डिप्लिशन लेअर आहे आणि हे ऍनायन हे कॅटायन आणि त्यांची पोटेन्शियल बॅरियर पोटेन्शियल जी सिलिकॉन करता किती असते? 0.7. आणि इकडे इलेक्ट्रॉन्स आहे, फ्री इलेक्ट्रॉन. मग आता मी काय केलं? पी रिजनला बघा, आता महत्वाचं आहे, पी रिजनला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जॉईन केलं. बघा, पी रिजनला बॅटरीचं पॉझिटिव्ह आणि एन रिजनला बॅटरीचं निगेटिव्ह. सांगा. पी रिजनला पॉझिटिव्ह टर्मिनल जॉईन केलं आणि एन रिजनला कोणतं? सांगा. निगेटिव्ह. पॉझिटिव्ह रिजनला बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह रिजनला निगेटिव्ह. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह. तर अशा केस मध्ये सांगा आता काय होईल? हे पॉझिटिव्ह टर्मिनल या होल्सला रिपेल करत, कारण होल्स आर इक्विव्हॅलंट टू पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करत. हे जे निगेटिव्ह टर्मिनल आहे हे या इलेक्ट्रॉनला रिपेल करेल, निगेटिव्ह रिपल्शन. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन जर, आता बघा हे महत्वाचं आहे, सांगा बरं, समजा मी सिलिकॉन पासून सेमीकंडक्टर तयार केलंय, पीएन जंक्शन डायोड, तर याची पोटेन्शियल असेल 0.7 व्होल्ट. बॅरियर म्हणजे अडथळा आहे, म्हणजे या इलेक्ट्रॉनला इकडे जायचंय तर एवढ्यापेक्षा जास्त एनर्जी लागते. मग मी समजा
बॅटरीची एनर्जी ठेवली 0.2 व्होल्ट, तर इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार नाही. कधी लक्षात घ्या, जर तुम्हाला एखाद्या सेमीकंडक्टरला ऑपरेट करायचंय तर ही जी बॅरियर पोटेन्शियल आहे 0.7 व्होल्ट, याच्यापेक्षा बॅटरीची पोटेन्शियल जास्त पाहिजे. बघा, द पोटेन्शियल डिफरन्स किंवा असं म्हणा ईएमएफ ऑफ बॅटरी should be always greater than barrier potential. बॅरियर पोटेन्शियल पेक्षा बॅटरीची ईएमएफ जास्त पाहिजे तरच करंट तयार होईल, अदरवाईज करंट तयार होणार नाही. म्हणजे समजा आपण एक एक्स ऍक्सिस वर व्ही घेतलं व्होल्टेज म्हणजे बॅटरीची पोटेन्शियल आणि वाय ऍक्सिस वर करंट घेतलं, तर बघा इथं व्होल्टेज 0 करंट 0. व्होल्टेज वाढवलं तर काय होईल मित्रांनो, बघा व्होल्टेज वाढवलं तरी करंट 0च येईल, व्होल्टेज वाढवलं तरी. आणि इथं 0.7 व्होल्ट आहे समजा, तर 0.7 व्होल्ट पर्यंत करंट वाढणारच नाही. कारण सांगा, बॅटरीचं 0.7 व्होल्ट पर्यंत एनर्जी ही या बॅरियर पोटेन्शियलला कॅन्सल करण्याकरता वापरले जाईल, करंटला तयार करण्याकरता वापरल्या जाणार नाही. पण नंतर मात्र 0.7 नंतर मग मात्र करंट रॅपिडली इन्क्रीज होईल आफ्टर द बॅरियर पोटेन्शियल इज क्रॉस. म्हणजे सांगा बरं, इफ वी कीप द EMF of battery less than 0.7, no current is produced in the semiconductor. सेमीकंडक्टर मध्ये कुठलंच करंट तयार होत नाही. मग सांगा, सेमीकंडक्टर मध्ये किती व्हॅल्यू पर्यंत करंट तयार होत नाही? सिलिकॉन असेल तर 0.7 व्होल्ट पर्यंत आणि जर्मेनियम असेल तर 0.3 व्होल्ट पर्यंत बिलकुल करंट तयार होत नाही. पण त्याच्या पुढं जर आपण पोटेन्शियल अप्लाय केली तर मग मात्र लार्ज आणि रॅपिड स्वरूपात करंट तयार होतो. लक्षात आलं? म्हणजे सांगा 0.7 व्होल्ट नंतर हे इलेक्ट्रॉन या बॉर्डरला क्रॉस करून इकडे जातात आणि हे होल्स इकडे येतात, थोडक्यात एक प्रकारे. आणि पूर्ण सर्किट मध्ये करंट फ्लो व्हायला लागतं. आणि अशी जी कंडिशन आहे याला म्हणतात फॉरवर्ड बायस, जी ऑन स्विच म्हणून ऍक्ट होते. म्हणजे जसं आपण एखादं बटन ऑन केलं तर करंट फ्लो होतं, तसं फॉरवर्ड बायस असेल ना तर करंट फ्लो होतं. म्हणजे याचा अर्थ फॉरवर्ड बायस कंडिशन इज इक्विव्हॅलंट टू ऑन स्विच कंडिशन. बट कंडिशन शुड बी काय सांगा, द अप्लाइड ईएमएफ, द ईएमएफ ऑफ बॅटरी शुड बी ग्रेटर दॅन बॅरियर पोटेन्शियल. ईएमएफ ऑफ द बॅटरी शुड बी ग्रेटर दॅन बॅरियर पोटेन्शियल. आणि बघा, दिस दॅट इज ऑन फॉरवर्ड बायस कंडिशन जंक्शन डायोड ऍक्ट ऍज अ क्लोज्ड स्विच. क्लोज्ड स्विचचा अर्थ बंद केलेलं स्विच नाहीये, ऑन स्विच. पण त्याला म्हणण्याची पद्धत आहे, ऑन स्विचला क्लोज म्हणता आणि ऑफ स्विचला ओपन स्विच म्हणतात. सांगा मग, क्लोज स्विच म्हणजे काय, ऑन स्विच. म्हणजे याचा अर्थ काय, फॉरवर्ड बायस कंडिशन इज जस्ट लाईक ऑन स्विच and it conducts the current, but the applied EMF or the EMF of battery should be greater than barrier potential. EMF of the battery should be greater than barrier potential. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह आणि ऑन स्विच. आणि सांगा, अप्लाइड EMF इट शुड बी ग्रेटर दॅन बॅरियर पोटेन्शियल. देन द करंट इन्क्रीजेस रॅपिडली. त्याच वेळेस करंट काय होणार मित्रांनो, रॅपिडली वाढत जाईल. आता रिव्हर्स बायस त्याच्या विरुद्ध आहे. रिव्हर्स बायस मध्ये बघा, हे पी रिजन आहे. कोणतं रिजन आहे, हे पी रिजन आहे. पण पी ला आपण निगेटिव्ह कनेक्ट केले, हे महत्वाचं लक्षात घ्या. कोणतं कनेक्शन दिलं, निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्हला निगेटिव्ह कनेक्शन दिलं आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्शन. पॉझिटिव्हला निगेटिव्ह आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह, रिव्हर्स. म्हणून याला म्हणता रिव्हर्स बायस. आणि रिव्हर्स बायस मध्ये बॅरियर बघा, आता काय होईल, हे होल्स इकडचे इकडं निगेटिव्ह कडे येतील ड्यू टू अट्रॅक्शन. हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, ते इकडचे इकडं पॉझिटिव्ह कडे येतील. म्हणजे जंक्शन क्रॉस करणार नाही आणि त्यामुळे हा जो बॅरियर पोटेन्शियल आहे इट गेट इन्क्रीज. बॅरियर पोटेन्शियल उलट वाढतो याच्यामध्ये आणि रेजिस्टन्स सुद्धा वाढतं. आणि त्यामुळे रिव्हर्स बायस इज जस्ट लाईक
ऑफ स्विच कंडिशन. रिव्हर्स बायस ही काय आहे? ऑफ स्विच कंडिशन आहे. रिव्हर्स बायस कंडिशन डज नॉट कंडक्ट द करंट. रिव्हर्स बायस कंडिशन ही करंट कंडक्ट करत नाही. लक्षात आलं? थोडस करंट. आता बघा आपण हे ग्राफ काढू. सांगा एक्स ऍक्सिसच्या अलॉंग व्होल्टेज घेतलं आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग करंट घेतलं, त्याला म्हणतात व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स. सांगा फॉरवर्ड बायस मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं सुरुवातीला करंट वाढणार नाही कितीपर्यंत? 0.7 आणि नंतर रॅपिडली करंट इन्क्रीज होत जाईल. नाही, करंट रॅपिडली इन्क्रीज होईल. दिस इज द फॉरवर्ड बायस कंडिशन. कोणती कंडिशन आहे? फॉरवर्ड बायस. आता रिव्हर्स बायसला हे व्होल्टेज पॉझिटिव्ह होतं. आता इकडे निगेटिव्ह व्होल्टेज म्हणायचं. रिव्हर्स बायस आहे म्हणून व्होल्टेज निगेटिव्ह नाहीये, बायस रिव्हर्स आहे म्हणून हे निगेटिव्ह व्होल्टेज आहे. म्हणून हे थर्ड क्वाड्रंट मध्ये दाखवू आपण. तर करंट तयार होणार नाही, पण एकदम थोडस करंट तयार होतं, त्याला म्हणतात रिव्हर्स करंट. थोडस करंट तयार होतं जर आपण व्ही वाढवत नेलं तर. काय वाढवलं तर? व्ही. काय म्हणायचं सांगा? थोडस करंट, एकदम थोडस, नाहीच्या बरोबर, रिव्हर्स करंट. आणि जरी आपण त्याच्यानंतर अजून व्ही वाढवलं, म्हणजे वाढवतच नेलं, करंट तयार होत नाही पण आपण तरी व्ही वाढवतोय, तर काय होतं बघा, अचानक एका व्होल्टेजला लार्ज नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आपल्याला माहितीये सेमीकंडक्टर मध्ये कोणते बॉन्ड असतात? कोव्हॅलंट. अचानक एका व्होल्टेजला लार्ज नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होता आणि लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन तयार होता आणि अचानक करंट वाढून जातं आणि डायोड परमनंटली खराब होऊन जाते. तर ज्या व्होल्टेजला असं होतं त्याला म्हणतात ब्रेकडाऊन व्होल्टेज. लक्षात आलं का? सांगा. रिव्हर्स बायस मध्ये करंट प्रॅक्टिकली फ्लो होत नाही. जसं जसं आपण व्होल्टेज वाढवतो एकदम थोडस छोटस करंट तयार होतं, जे मायनॉरिटी कॅरियर्स मुळे असतं, त्याला म्हणतात रिव्हर्स करंट. आणि आपण ऐकलंच नाही आणि व्होल्टेज वाढवतच नेलं तर एका ठराविक व्होल्टेजला काय होतं? सिलिकॉन क्रिस्टल मध्ये असणारे किंवा या पीएन जंक्शन डायोड मध्ये असणारे लार्ज नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड काय होतात मित्रांनो? ब्रेक होतात आणि लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन तयार होतात आणि त्या फ्री इलेक्ट्रॉन मुळे करंट अचानक वाढून जातं आणि डायोड कायमस्वरूपी खराब होऊन जाते. त्यामुळे आणि त्या ज्या व्होल्टेजला असा प्रकार होतो, ज्या व्होल्टेजला डायोड परमनंटली खराब होते, डायोडचं ब्रेकडाऊन होऊन जातं, त्या व्होल्टेजला काय म्हणतात? ब्रेकडाऊन व्होल्टेज. काय म्हणतात मित्रांनो? त्याला ब्रेकडाऊन व्होल्टेज. त्यामुळे रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट करताना काळजी घ्यायची that the voltage should be less than breakdown voltage, otherwise the diode get permanently damaged. कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल मध्ये या सर्व डायोड वापरलेले असतात. तर हे जे ग्राफ आहे हा फॉरवर्ड बायसचा आहे, हा कोणाचा आहे? रिव्हर्स बायसचा. याला म्हणतात व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स. याला, या ग्राफला काय म्हणतात मित्रांनो? व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स. लक्षात आलेलं आहे? काय व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेतले आणि 0.7 पर्यंत करंट तयार होत नाही, नंतर रॅपिडली करंट वाढतं आणि इथं बघा, इथं झिरो करंट आहे, नंतर थोडं करंट तयार झालं जे रिव्हर्स करंट आहे. आणि समजा एका व्होल्टेजला फॉर एक्झाम्पल 140 व्होल्ट, या व्होल्टेजला काय झालं सांगा? अचानक लार्ज करंट तयार झालं आणि डायोड खराब झाली. ते 140 व्होल्ट ह्या एक्झाम्पल मध्ये सांगा काय आहे? ब्रेकडाऊन व्होल्टेज. 140 व्होल्ट काय आहे? ब्रेकडाऊन व्होल्टेज. मग आता ऍप्लिकेशन, आता आपण हे बघितलं, बराचसा पार्ट बघितला पीएन जंक्शन डायोड्स मध्ये. तर याचे ऍप्लिकेशन्स काय? तर याचं डिटेल एक्सप्लेनेशन थेरॉटिकल पार्ट मध्ये 12वीच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला भेटेल. बोर्डच्या एंट्रन्सला याची गरज नाहीये. फक्त पीएन जंक्शन डायोडचा वापर करून काय तयार करतात? सोलार सेल तयार करतात. काय तयार करतात? सोलार सेल. सोलार सेल कन्वर्ट्स द लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सूर्याची एनर्जी वापरायची आणि इलेक्ट्रिसिटी तयार करायची. मग हे कुठं वापरतात? तर जिथं आपला मेन सप्लाय नाही इलेक्ट्रिसिटीचा, तिथं सोलार सेल वापरतात. एकदम ग्रामीण भागामध्ये जिथे इलेक्ट्रिसिटी जात नाहीये तिथे तुम्ही सोलार सेल वापरू शकताय. सॅटेलाइट्स मध्ये सोलार सेल वापरतात. स्पेस प्रोब्स म्हणजे जे अंतराळ स्थान असतात तिथं, स्पेस स्टेशन्स मध्ये
तुम्हाला सोलार सेलचा वापर करता येऊ शकतो. नंतर जे सेमीकंडक्टर आहे दे आर युज्ड इन फोटो रेजिस्टर. असे रेजिस्टन्स ज्याचं लाईट चेंज झाल्यानंतर रेजिस्टन्स बदलतं त्याला म्हणतात फोटो रेजिस्टर. त्याच्यामध्ये सुद्धा कोणाचा वापर करतात मित्रांनो? सेमीकंडक्टरचा. सोलार सेल, फोटो रेजिस्टर यांच्यामध्ये तुम्हाला काय वापरता येईल? सेमीकंडक्टर डायोड वापरता येतं. नंतर ट्रान्झिस्टर्स मध्ये, आता ऍक्च्युअल ट्रान्झिस्टरचा पार्ट इथं शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतोय. दोन प्रकारचे ट्रान्झिस्टर असतात. काय करायचं? एक 2 पी टाईपचे सेमीकंडक्टर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एन टाईपचं सेमीकंडक्टर ठेवायचं. याला म्हणतात पीएनपी ट्रान्झिस्टर. किंवा दुसरा प्रकार 2 एन टाईपचे सेमीकंडक्टर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पी टाईपचा सेमीकंडक्टर ठेवायचा. याला म्हणतात एनपीएन ट्रान्झिस्टर. काय म्हणतात मित्रांनो याला? एनपीएन ट्रान्झिस्टर. तर सांगा बरं याच्यात किती जंक्शन आहे? तर इट कंटेन्स 2 जंक्शन. बघून घ्या तुम्ही, 2 जंक्शन आहे. पी एन हे एक जंक्शन, पी एन हे, आणि 3 टर्मिनल आहे, 1 2 3. तर 2 जंक्शन आणि 3 टर्मिनल असणार हे जे डिव्हाइस आहे हे पीएनपी ट्रान्झिस्टर किंवा एनपीएन ट्रान्झिस्टर. हे सुद्धा तयार करण्याकरता सेमीकंडक्टरचा वापर करतात आणि टीव्ही कम्प्युटर्स मध्ये याचा भरपूर वापर होत असतो. फोटो डायोड, असं सेमीकंडक्टर डायोड ज्याच्यावर लाईट इन्सिडेंट झाला तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, त्याला म्हणतात फोटो डायोड. लाईट इन्सिडेंट झाल्यावर सोलार सेल नाही, सोलार सेल मध्ये लाईट डायरेक्टली इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट होतो. फोटो डायोड मध्ये बॅटरी वापरतात पण इलेक्ट्रिसिटी तेव्हाच फ्लो होते जेव्हा लाईट इन्सिडेंट होतो, त्याला म्हणतात फोटो डायोड. आणि एलईडी, लाईट इमिटिंग डायोड. लाईट इमिटिंग डायोड कुठे वापरतात? तर खूप सारे लाईट इमिटिंग डायोड. तुम्ही समजा एखादा वजन काटा आहे, त्याच्यामध्ये रेड कलरचे असे सेगमेंट असतात ज्याच्यावर तुम्हाला वजन कळतं, तर ते झालं एलईडी. नंतर एलईडी बल्ब असतात, टीव्ही पण एलईडी असतात. तर लाईट इमिटिंग डायोड, जेव्हा ज्या डायोड मधून करंट पास झालं तर ते लाईट बाहेर फेकतं, त्याला म्हणतात एलईडी. कॅल्क्युलेटर मध्ये असा डिस्प्ले असतो बघा एक, आकडे तयार करण्याकरता, याला म्हणतात 7 सेगमेंट डिस्प्ले, आणि तो सुद्धा एलईडीचा प्रकार. 7 सेगमेंट डिस्प्ले हा सुद्धा कोणाचा प्रकार आहे? एलईडीचा. ते तयार करण्याकरता सुद्धा कोणाचा वापर करतात मित्रांनो? सेमीकंडक्टरचा. देन द नेक्स्ट पार्ट इज थर्मिस्टर्स. आता थर्मिस्टर इज अ टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेजिस्टर. थर्मिस्टर इज अ टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेजिस्टर. रेजिस्टर म्हणजे काय सांगा? की जे पदार्थ करंटच्या फ्लोला अपोज करतात त्याला म्हणतात रेजिस्टर, आणि जे टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेजिस्टर आहे त्याला म्हणतात थर्मिस्टर. टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेजिस्टर्स आर कॉल्ड एज द थर्मिस्टर्स. मग थर्मिस्टर इज अ टेम्परेचर सेन्सिटिव्ह रेजिस्टर. रेजिस्टर म्हणजे काय सांगा? द डिव्हाइस विच इज यूज टू अपोज द फ्लो ऑफ करंट. जे डिव्हाइस करंटचा फ्लो व्हायला अपोज करतं, करंटच्या फ्लोला त्रास देतं, त्याला म्हणतात रेजिस्टर. आणि जर ते टेम्परेचरवर डिपेंड आहे तर त्याला म्हणतात थर्मिस्टर. बघा, इट्स रेजिस्टन्स, करंटच्या फ्लोला विरोध करण्याची जी क्षमता आहे त्याला रेजिस्टन्स म्हणतात. आणि ते बदलतं कोणानुसार? चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर नुसार बदलतं, तर त्याला म्हणतात थर्मिस्टर. थर्मिस्टरचे 2 प्रकार आहे बघा. आता एक एनटीसी, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर, एनटीसी थर्मिस्टर. आणि दुसरं आहे पीटीसी थर्मिस्टर, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर. सांगा, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर त्याला म्हणतात एनटीसी, आणि पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर त्याला पीटीसी. आता बघा, निगेटिव्ह मध्ये काय होतं? रेजिस्टन्स ऑफ निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट थर्मिस्टर डिक्रीजेस. रेजिस्टन्स काय होते? महत्वाचा शब्द लक्षात घ्या, डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर एनटीसी मध्ये काय कंडिशन आहे?
टेम्परेचर वाढवलं तर रेजिस्टन्स कमी होतं. इनवर्स प्रपोर्शन. टेम्परेचर कमी तर रेजिस्टन्स जास्त, टेम्परेचर जास्त तर रेजिस्टन्स कमी. म्हणजे काय सांगा, एनटीसी थर्मिस्टर मध्ये रेजिस्टन्स डिक्रीज होतं विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. and they are commonly used as a temperature sensor and also in temperature control circuit. Temperature sensors आणि टेम्परेचर कंट्रोल सर्किट्स मध्ये याचा एनटीसीचा वापर केला जाऊ शकतो. सांग महत्वाचा पॉइंट काय आहे, जर यांचं आपण टेम्परेचर वाढवलं तर रेजिस्टन्स काय होतं मित्रांनो, डिक्रीज होतं. एनटीसी मध्ये. पीटीसी मध्ये त्याच्या विरुद्ध आहे. सांगा पीटीसी मध्ये काय आहे, रेजिस्टन्स ऑफ पीटीसी थर्मिस्टर इन्क्रीजेस. बघा रेजिस्टन्स इन्क्रीज होतं, रेजिस्टन्स आणि टेम्परेचर यांच्यात डायरेक्ट प्रपोर्शन. टेम्परेचर वाढवलं तर रेजिस्टन्स पण वाढत जाईल मित्रांनो. टेम्परेचर वाढवलं तर रेजिस्टन्स काय होत जाईल, इट गोज ऑन इन्क्रीजिंग. अँड सच थर्मिस्टर इज कॉल्ड पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट अँड दे आर कॉमनली युज्ड इन सिरीज विथ सर्किट. सिरीज एखाद्या सर्किट मध्ये सिरीज कॉम्बिनेशन मध्ये यांचा वापर केला जाऊ शकतो. लक्षात आलेलं आहे. तर दिस इज ऑल अबाउट द सेमी कंडक्टर चॅप्टर. हे सर्व सेमी कंडक्टर चॅप्टर बद्दल आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. तर हे सर्व तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायचंय, लिहून घ्यायचंय, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतोय. वेळेच्या सोयीनुसार. वेळेच्या सोयीनुसार तुम्ही आपल्या व्हिडिओची स्पीड सुद्धा कमी जास्त ठेवू शकता. तुम्हाला जर स्पीड जास्त कमी वाटत असेल तर तुम्ही स्पीड वाढवून त्याचा पटपट तुम्ही कव्हर करू शकता. लक्षात आलंय सर्वांना. तर हा जो पार्ट आहे हा व्यवस्थित प्रिपेअर करा. तर आपण पुढच्या लेक्चर मध्ये पुढचा पार्ट कंटिन्यू करू. थँक्यू फ्रेंड्स. इथेच आपण लेक्चर आजचं संपवतोय. पुढच्या लेक्चर मध्ये पुन्हा भेटू. थँक्यू व्हेरी मच.